पेगाससचे 9,600 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत। उद्याच्या राईडसाठी पेगासस सर्विस्ड आहे, ऑइल वगैरे सर्व चेक केलेलं आहे आपण आणि गाडीची टेस्ट राईड पण जस्ट कंप्लीट केलेली आहे। भेटू उद्याच्या व्लॉग्समध्ये। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आता आपण आहोत भीमा नदीच्या तीरावरती आणि समोर आपल्याला दिसतंय उजनी धरण, जे आपल्याला काठावरला शिकवलं जातं। उजनी धरण जे भीमा नदीच्या काठावर बांधलं गेलं होतं। आता वाजलेले आहेत सकाळचे 6:52 आणि आपण आहोत इंदापूर तालुक्यामध्ये। पेगाससचे 9,999 किलोमीटर्स कंप्लीट, अजून 1 किलोमीटर गेल्यानंतर 10,000 किलोमीटर्स पण कंप्लीट होणार आहेत। आणि आपण आहोत आता पुणे सोलापूर नॅशनल हायवे 65 वरती। रायडिंग करत असताना काही नवीन अनुभव येतात, जे फक्त तुम्ही घराच्या बाहेर निघाल्यानंतरच तुम्हाला मिळू शकतात। जसं की आता मी इथून सोलापूरकडून येत होतो, तर मागे तिकडे पाऊस पडतो आणि पूर्ण ढगाळ वातावरण आहे। बट जस्ट 2-3 किलोमीटर नंतर सूर्यदेवतेचं दर्शन झालेलं आहे आणि काय सुंदर व्ह्यू आहे हा रायडिंगसाठी। अर्ली मॉर्निंग 8:30 वाजता सूर्याचं दर्शन झालेलं आहे। दॅट्स अ गुड मॉर्निंग। आपण पोचलेलो आहोत विजयपुरा टोल नाक्यावर। दॅट मीन्स इट्स अ कर्नाटक बॉर्डर। वेलकम टू कर्नाटका। फर्स्ट लॉंग राईड, फर्स्ट सोलो लॉंग राईड विथ पेगासस। खूप मजा येणार आता। आणि मी पोचलेलो आहे हम्पीमध्ये। थोड्याच वेळात आपण एक्सप्लोअर करायला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, हम्पी एक्सप्लोरेशनसाठी आपण सुरुवात केलेली आहे। आता वाजलेली आहेत 4:08 आणि अजूनही 2 तास आहेत आपल्याकडे आजच्या दिवसातलं पूर्ण एक्सप्लोरेशन करण्यासाठी। सुरुवात करत आहोत आपण विरूपाक्षा टेम्पलपासून। आणि माझ्या एका चांगल्या मैत्रिणीने मला जस्ट सजेस्ट केलं, तिला भीती आहे की मी हम्पीमध्ये आल्यानंतर हरवून जाईल, मला कोणीही घेऊन जाईल, म्हणून मी हम्पी ट्रॅव्हल गाईड घेतलेलं आहे। ह्याच्यानुसार आपण चालूया, म्हणजे ॲटलिस्ट मी हरवणार नाही। हम्पीतल्या प्रत्येक मंदिरामध्ये त्यावेळेच्या म्हणजे एक 500 वर्षापूर्वींच्या हिस्ट्रीमध्ये देखील सर्व सुनियोजित असायचं, ज्यामध्ये एक मोठं गोपुरम ज्याला आपण नॉर्मली गेट म्हणतो, तेच एवढं ग्रँड ठेवायचं की आतलं मंदिर किती सुशोभित आहे, किती कलात्मक आहे ते दिसायला पाहिजे। आणि मेन गाईडच्या म्हणण्याप्रमाणे ह्याची हिस्ट्री अशी आहे की ह्याच्यावरती पाहिजे तर कुठलेही डिझाईन्स ते बनवू शकले असते, पण आपलं कल्चर पुढे कॅरी फॉरवर्ड व्हावं यासाठी रामायण, महाभारत, भगवान विष्णू, भगवान शंकर यांची संपूर्ण स्टोरीज जी आतापर्यंत आपल्या आजी आजोबांकडून आपल्याला कळालेली आहे, ती या दगडांवरती त्यांनी कार्व केलेली आहे। प्राचीन मॅनेजमेंटचा अजून एक नमुना म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये इकडे एक नॉर्मल सभामंडप असायचं। इन शॉर्ट किचन एरियाज असायचे। काही ठिकाणी पुजाऱ्यांची चेंजिंग करण्याची व्यवस्था किंवा त्यांची राहण्याची व्यवस्था असायची। आणि प्रत्येक मंदिरामध्ये एक कल्याण मंडप असायचं, जे आपण समोर बघतोय। कल्याण मंडप मीन्स जे काही एरियातले लग्नविधी आहेत किंवा चांगली शुभकर्म आहेत ती ह्या सभामंडपात पार पडली जात असत। सोबतच नॉर्मल सभामंडप पण आहेत, जेणेकरून गावकऱ्यांची जर त्यावेळेला जर मीटिंग घ्यायची झाली तर इन शॉर्ट ते एकत्र येऊन कुठल्या तरी चांगल्या गोष्टींवरती डिस्कशन करत असत। आणि त्यानंतर आपलं मुख्य मंदिर। हम्पीतलं मुख्य आकर्षण म्हणजे तिथे असणारी हत्ती, म्हणजेच आपली लक्ष्मी। हिला बघण्यासाठी हम्पीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून खूप सारे पर्यटक येतच असतात आणि ही खूपच ब्लेसिंग देणारी हत्ती आहे। म्हणजे हिला जर ऊस, कणीस किंवा जर काही खाऊ आपण दिलं तर ही ब्लेसिंग्स देते। हिला समोर प्रत्यक्षात असं पाहणं, त्याच्याकडून ब्लेसिंग्स घेणं हा एक खूपच छान असा अनुभव होता माझ्यासाठी। ही त्यावेळेची मंदिरातली गोमुख रचना आहे, जसं आपण गाईसमुख असं म्हणतो शंकराच्या मंदिरातलं। तेही ड्रेनेज एवढं प्रॉपरली त्याने मेंटेन केलेलं आहे की पूर्ण खाली आल्याच्या नंतर इथून डॉट्समधून एक खाली डॉट ठेवलेला त्यांनी इथे, तिथूनच खाली पडेल आणि नंतर ड्रॉपलेट्स प्रॉपर आउटलेटच्या मार्गे बाहेर। हे आहे त्यावेळेचं ओरिजिनल मंदिर। आणि मंदिर बांधल्याच्या नंतर जेव्हा आपले भक्त लोक
इकडून प्रदक्षिणा कंप्लीट करतील त्यांच्यासाठी बांधण्यात आलेलं हे सभामंडप. एवढे टन्समध्ये लोड असलेले स्टोन्स त्यावेळेला एवढ्या उंचीवर कसे नेले असतील आणि ते कसे स्लॅबमध्ये फिट केले असतील. सिव्हिल आणि आर्किओलॉजीप्रमाणे हा खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शिवाय इथे स्टोन्समध्ये आल्यानंतर पण जर जास्त गर्दी असेल, जसे आपल्याकडे महाशिवरात्र किंवा शंकराचे फंक्शन्स असतात महादेवाचे, त्यावेळेला जास्त गर्दी असेल तर श्वास लोकांचा कोंडू नये म्हणून इकडे 2 स्लॅबच्या मध्ये त्यांनी व्हेंटिलेशनची देखील सुविधा केलेली आहे, जेणेकरून हवा वर जाईल. वाव, जस्ट वाव. हम्पीतले प्रत्येक सभामंडपातले स्तंभ हे फक्त स्तंभ नसून त्याच्यावरती एक एक हिस्ट्री कोरलेली आहे. जसं आपण याच्यामध्ये पाहू शकता की या स्तंभावरती बालकृष्णाची पूर्ण प्रोसेस आहे. बालकृष्णाचं पूर्ण जीवन त्याच्यावरती रेखाटलेलं आहे. दुसरं इकडे खाली आपण पाहू शकता गणपती आणि माता पार्वती. त्यानंतर वरती आहेत शनिदेव. आणि अजून आपण पुढे गेलो तर इकडे कामदेवी, इकडे कामधेनू आणि वरती नागिन देवता. समोरच भगवान शंकराची शिवलिंगाची अवहेलना करतानाचं एक असुराचं चित्र आहे. आणि इकडे समोर नारायण आहेत, खाली सिंह. साऊथ इंडियन साऊंडमध्ये हे खूपच छान वाटतं आहे गोपुरम. प्लस आता इथे लायटिंग पण यांनी स्टार्ट केलेली आहे. यामध्ये अजून एक गोष्ट मला माहिती पडलेली आहे की त्रिपुरारी पौर्णिमेला इथे मोठी जत्रा भरली जाते. एक पूर्ण गावाचं, हम्पी गावाचं फंक्शन इथे अटेंड केलं जातं. आणि लकीली त्रिपुरारी पौर्णिमा ही ह्या संडेला आहे. मी तर संडेला अवेलेबल आहे, त्यामुळे मी यात्रा नक्कीच अटेंड करेन. विरूपक्ष टेम्पलच्या या प्रवेशद्वारापाशी सुबक अशा मूर्त्या आहेत आणि त्या 1 पीस आहेत कंप्लीट. कुठेही एकाही प्रकारचा आपल्याला जॉईंट दिसत नाही आहे आणि त्याची डिझायनिंग पण अप्रतिम आहे. दिस इज ऑल अबाउट इनक्रेडिबल हम्पी. सोबत हे सभामंडपाचे खांब आहेत, ज्याच्यामध्ये खाली आपण पाहू शकता की इकडे उंदीर आहे, वरती सिंहाची प्रतिमा आहे आणि त्याच्यावरती जर तुम्ही 2 साईडने पाहिलात तर ही सिंहाची प्रतिमा आहे. पण अपोजिट साईडने सिंहावरती राईड करणारा एक माणूस त्याच्यावरती दाखवलेला, एक वीर पुरुष दाखवलेला आहे. असा पूर्ण स्तंभ यांनी कार्व केलेला आहे फुल 1 पीसमध्ये. हा इथे यांचा एक जॉईंट आहे आणि डायरेक्ट बॉटमला आहे, मध्ये काहीच जॉईंट नाही आहे. हा पूर्ण 1. आधुनिक विज्ञानचा करिश्मा आपल्याला सध्याला पाहायला भेटतो. हे 500 वर्षापूर्वी भारतीय संस्कृतीने त्यावेळेला स्टोन कार्विंगमध्ये कसं प्रचलित केलं होतं ह्याचा नमुना म्हणजे गोपुरमची उलटी प्रतिमा, द इन्व्हर्टेड रिफ्लेक्शन ऑफ गोपुरम असं याला म्हटलं जातं. त्यावेळेला फक्त सूर्याच्या किरणांच्या सहारे जे एक्झॅक्ट मंदिराच्या बाहेर मुख्य गोपुरम आहे त्याची कशी उलटी प्रतिमा आपल्याला इथे दिसत आहे. फक्त लाईट रिफ्लेक्शनद्वारे ते उलटी प्रतिमा आपण ते पाहू शकतो. आणि हे खूपच एक सुंदर असा एक्सपिरियन्स होता. आणि ह्या संपूर्ण एक्सपिरियन्समध्ये तिकडची त्यावेळची टेक्नॉलॉजी, त्यावेळेला किती त्यांनी यामागे सायन्स लावलं असेल. विदाऊट युजिंग एनी मिरर, एनी रिफ्लेक्टर्स त्यांनी हे स्टोन इमेजेसमध्ये करून दाखवलेलं आहे. इट्स मार्वलस. आता जी आपण व्हिडिओ पाहिली ती आहे मुख्य गोपुरमची, ज्याची इन्व्हर्टेड शॅडो पडते मंदिराच्या राईट साईडला असलेल्या स्टोन कल्चरमध्ये इन्व्हर्टेड. आता गंमत अशी आहे की सध्या टायमिंग झालेला आहे संध्याकाळचे 5:45, म्हणजे सूर्य ह्या दिशेला मावळत आहे. सो नॅचरली जर सूर्याची किरणं ह्या मंदिरावर पडतात आणि त्याची शॅडो इथे पडते, विच इज लॉजिकल. बट आता होते असं की सूर्य ह्या साईडला मावळत आहे, तरीही दिवसाच्या प्रकाशामध्ये पूर्वेकडे असलेल्या गोपुरमची शॅडो पश्चिमेच्या मंदिरामध्ये दिसते, तीही इन्व्हर्टेड. किती कॅल्क्युलेशन लावलं असेल त्यावेळेच्या लोकांनी. स्वप्न साजिरे न भात पेरता
सोहळे असे मनात रंगता घनभर सुलागे जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा विठ्ठला सलहो स्वामी स्वामी विठ्ठला सलहो स्वामी विठ्ठला सलहो स्वामी विठ्ठला सलहो स्वामी. गणपती मंदिरात आपण आहोत. हा 18 फूट उंच गणपतीची स्टॅच्यूची बॅक साईड आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला त्यावेळेची डिटेलिंग दिसतात की गणपतीच्या बॅक साईडला ही धोतराची माळ आहे, त्याचा काष्टा आहे, जानवं जे गणपती गळ्यात घालतो ते देखील कारू केलेलं आहे. प्लस पुढे जे गणपतीच्या मूर्तीला हार आहे त्याचा दरवाजा दोर पण इकडे आहे आणि मुकुटाची पण डिटेलिंग्स आहे. आपण पुढून बघूयात गणपतीची मूर्ती. ही संपूर्ण वन पीस कार्व केलेली आहे त्यांनी ह्याच जागेवर, कारण एवढा मोठा तर दगड कोण उचलू नाही शकत नंतर. शिवाय हे गणपतीचे पाय आहेत ज्याच्यामध्ये त्याचे आपले जसं हे थंबचं इम्प्रेशन असतं ते देखील 5 बोटांचे 5 आहेत. पायातले वाळे आहेत, हातातले ब्रेसलेट्स आहेत गणपतीचे, मोदकाचे डिटेल्स आहेत आणि समोर जो मागचा आपण हार पाहिला तो इकडून येत आहे. ससेवेगालू गणपतीची आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे गणपतीच्या पुढच्या बाजूने बघितल्यास आपण गणपती पद्मासन अवस्थेमध्ये योगासनामध्ये बसलेला पाहायला मिळतो, पण तेच गणपतीच्या मागच्या साईडून माता पार्वतीने त्याला होल्ड केलेला आहे, म्हणजे माता पार्वतीच्या मांडीवर गणपती बसलेला आहे असा आवाज होतो. हे जे समोरचे पाय आहेत हे पुढून पाहिल्यानंतर गणपतीची पद्मासन अवस्था वाटते, तेच मागून पाहिल्यानंतर माता पार्वतीची मांडी वाटते आणि त्यावर गणपती बसलेला आहे असा भास होतो. सो दिस इज अबाउट काय म्हणू मी, निशब्द आहे मी. शिवाय या स्तंभावरती सर्वात टॉपला जो स्टोन आहे त्याच्यावरती जे नक्षीकाम आहे ते आहे चंद्र आणि सूर्य याचं यमन दाखवणारं, आणि जे 2 सर्प आहेत ते इन्क्लूड्स करतात शेषनाग. म्हणजे जेव्हा 4 युग संपून जातात तेव्हा कोण उरतं तर शेषनाग, ते 2 शेषनागाचं प्रतीक आहे आणि मध्ये चंद्र आहे. शिवाय वरतीकडे फुलाचे स्टोन कार्विंग्स देखील आहेत, सुंदर आणि सुबक अतिशय. या साईडला संपूर्ण लक्ष्मी अवतार आहेत आणि या साईडला विष्णू अवतार आहेत, कारण हे टेम्पल आहे कृष्ण टेम्पल. मंदिराच्या मुख्य गोपुरमवरती पूर्ण रामायणाची स्टोरी कार्विंग आहे. राम सीतेच्या लग्नापासून ते सीताहरणपासून, रावण वधापासून, परत लवकुश यांच्या जन्मापर्यंत आणि त्यानंतर अश्वमेध घोड्याचं म्हणजे अश्वमेध यज्ञाचं चिन्ह आणि त्यानंतर राज्याभिषेक श्रीरामांचा. वरचा टॉप जो आहे तो सुवर्ण असल्या कारणाने त्यावेळेच्या यवनांनी आणि इंग्रजांनी गायब केलेला आहे, बट स्टोनमध्ये सर्व आपली हिस्ट्री जशीच्या तशी अजूनही अवेलेबल आहे. अतिशय सुंदर नक्षीकाम आणि रेखीव देखावे असणारी टेम्पल्स, पण आतमध्ये मूर्तीच नाही आहे. याच कारणास्तव हम्पी मोस्ट ऑफ द टाइम्स आता रूम्समध्ये जमा झालेलं एक शहर आहे. आणि हा इथे आपण पाहू शकतो एक अग्रलेख, ज्याच्यामध्ये तसं आत्ताच्या याच्यामध्ये त्यावेळेला कोणी मंदिर बांधण्यासाठी मदत केली किंवा त्यावेळच्या राजाचं नाव काय होतं हे सर्व या स्टोन्सवरती लिहिलेलं असायचं, बट ते देखील पूर्णतः मिटवण्यात आलेलं आहे. यू कॅन सी द कार्विंग्स, त्याचे निशाण आहेत, लिहिलेलं देखील आहे. थोडं बहुत आपल्याला वाचता येऊ शकतं, म्हणजे तमिळ भाषेत ऑफकोर्स त्यावेळेच्या, बट तेही मिटवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. जसं महादेवाच्या मंदिरासमोर नंदी असतो तसंच कृष्ण देवाच्या मंदिरासमोर असतो गरुड, म्हणजे त्याचं वाहन आहे, त्याची ही प्रतिमा आहे जी ऑफकोर्स भंग केलेली आहे. हा गरुडाचं जिथे म्हणजे मेन स्टॅच्यू उभारण्यात आलं होतं त्याचा कळसाचा पार्ट आहे.
आणि हा त्याचा बेस आहे. या बेसमध्ये ही मूर्ती फिक्स्ड होती, त्यावर हा कळस होता आणि त्यावेळेला ते पाडून टाकण्यात आलेले. नंतर आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने कळसाचा पार्ट एकावर ठेवलेला आहे, बेसचा पार्ट एकीकडे ठेवलेला आहे आणि मूर्ती एकीकडे ठेवलेली आहे. आणि त्याच्या समोरच कृष्ण भगवानाचं मंदिर, ज्यामध्ये अगेन मूर्ती नाही आहे. श्रीकृष्ण टेम्पलच्या एंट्रन्सला असलेली गंगादेवीची प्रतिमा, जे अजून एक दुसरं आपल्याला डिटेलिंगसाठी पाहू शकतो की त्याची जी आभूषणं आहेत ती आत्ताही केवढ्या सुव्यवस्थित स्थितीमध्ये आहेत. त्यांच्या हातावरचे नऊस देखील आपण पाहू शकतो. प्लस यामध्ये अजून एक मेसेज देण्यात आलेला आहे. गंगादेवी हिचं वाहन आहे मगर, जे खाली आहे आणि मगरीच्या तोंडातून आपण पाहू शकतो ही एक वेल आहे निघालेली. जे वेल आपल्याला सादर करते की निसर्ग हा स्त्रियांकडून म्हणजे देवीकडून आलेला आहे. त्यावरती आपण एक माकड आणि त्याचं छोटं बाळ यांचं चित्र पाहू शकतो. शिवाय या साईडला आल्यानंतर अगेन देवीच्या आभूषणांचे डिटेल्स वगैरे सर्व आहेत. इथे आपण पाहू शकतो पक्षी, म्हणजे जे आपण योनी म्हणतो की किती प्रकारच्या योनीज वगैरे आहेत, त्या सर्व योनी इथे कार्ड केलेल्या, ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण टेम्पलच्या मेन एंट्रन्स समोरच असलेला हा कृष्ण बाजार. ऑफकोर्स तो कृष्णा टेम्पलच्या समोर आहे म्हणून या बाजाराचं नाव कृष्ण बाजार आहे. पण त्यावेळेची पण सर्व व्यावसायिकांना, गिराईकांना जे बाजारात येत आहेत त्यांच्यासाठी केलेली सोय आणि इथला परिसर, भव्य परिसर आपण पाहू शकतो. जेणेकरून गावातून कोणीही आलं तरी स्लॉटिंग्सनुसार त्यांना दुकानं देण्यात आली होती. लोक यायचे, शॉपिंग करायचे आणि रिटर्न जायचे. सध्याच्या बाजाराच्या व्यापावरून किंवा एरियावरून आपण समजू शकतो की त्यावेळेला किती मोठा बाजार इथे भरत असेल आणि साधारण किती लोक येणं इथे अपेक्षित असेल. म्हणूनच एवढा मोठा बाजार इथे बनवण्यात आलेला ना. कृष्ण टेम्पलच्या समोर असलेल्या कृष्ण बाजाराची अजून एक स्टोरी आहे. जे इथे समोर अलॉंग रोड साईडच एक स्टोन बोल्डर आहे जो कार्व्ड केलेला आहे. हा आतून हॉलो आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला स्टोन्स ठेवलेले दिसू शकतात, ज्यामध्ये त्यावेळचे येणारे व्यापारी लोक येताना गेट एंट्री करण्याच्या आधी इथे टॅक्स देऊन जायचे. म्हणजे त्यावेळेचं जे काही चलन असेल ते ह्याच्यामध्ये टाकलं जायचं, त्यांना पावती दिली जायची, त्यानंतरच त्यांना बाजारात एंट्री भेटायची, जेणेकरून ते त्यांचा शॉप जे आहे ते बाजारामध्ये अलॉंग द साईड लावू शकतात आणि त्यानंतर लोक येऊन तिकडे शॉपिंग करायची. त्यातल्या त्यात बाजारामधून पण कृष्ण म्हणजे त्यावेळेच्या काळातलं जे काही उत्पन्न असेल, राजकीय उत्पन्न, ते असं मिळवून नंतर ते टेम्पल्स आणि लोकांसाठी वापरलं जायचं. सो दिस इज अ टॅक्स कलेक्शन टोल बूथ काइंड ऑफ सिस्टम. बिफोर 500 गुड मॉर्निंग फ्रॉम हम्पी. आता आपण आहोत हेमकुटा पर्वताच्या टॉपला, जिथे आहे हनुमानाचं मंदिर. अतिशय सुंदर अशी रेखीव मूर्ती आहे आतमध्ये. आणि हे समोर आहे सोनचाफ्याचं झाड, ज्याचं ह्या सीझनचं शेवटचं फूल आपल्याला भेटलेलं आहे. खालीच पडलं होतं. आपण देवाच्या चरणी अर्पण करून आजच्या दिवसाला सुरुवात करूया. मी समोर मातंगा पर्वतला गेलो होतो सकाळी 5:30 वाजता की सनराईज बघायला भेटेल, पण संपूर्ण वातावरण हे ढगाळ असल्याकारणाने अजूनपर्यंत सनराईज झालेला नाही. सो तिकडून आलोय आणि आता आपण हम्पीचं जे रूम्स आहेत, जिथे फक्त देवळं आहेत, त्यात देव नाही आहेत, अशी सर्व जागा आज आपण कव्हर अप करणार आहोत अर्ली मॉर्निंग्समध्ये. हेमकुटा पर्वतचा हा सर्वात उंच ठिकाणी असणारा लॅम्प पोस्ट आहे. त्या काळच्या वेळा तिथे रात्रीला दिवाबत्तीची सोय केली जात असे, जेणेकरून खालच्या प्रदेशातून जर कोणीही हम्पीमध्ये येत असेल रात्रीच्या टायमाला, तरी पण त्याला लोकेशन मार्किंगसाठी ॲज अन लँडमार्क याचा उपयोग होत असे.
लॅम्पपोस्टपाशी अजून एक गोष्ट सिव्हिल आणि आर्किटेक्चर प्रमाणे प्रामुख्याने जाणवलेली आहे, ती म्हणजे दगडं एकमेकांवर फक्त ठेवून काहीतरी साकार करायचं असं त्या लोकांचा विचार नव्हता. ही टेक्नॉलॉजी जास्तीत जास्त अनेक वर्ष टिकावी यासाठी त्यांनी स्टोन्समध्ये इंटरलॉकिंग पद्धतीचा वापर केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हा स्टोन स्लॅब जे आहेत हे दोन्ही एकमेकांवर एक ठेवू शकले असते, पण त्यांनी याच्यामध्ये स्लॉटिंग्स केलेले आहेत. प्लस हा जो दीपस्तंभ यांनी स्टँड केलेला आहे हा आजच्या वेळातही एक्झॅक्ट 90 डिग्रीमध्ये उभा आहे. तो कुठेही टिल्ड झालेला नाहीये आणि त्यासाठी टाकलेली पॅकिंग जी आहे ती रफच आहे, बट त्यांनी अजूनही हा स्टोन प्रॉपरली होल्ड ठेवलेला आहे. अगेन हंपीबद्दल, मंदिरांबद्दल काही गैरसमज आहेत लोकांमध्ये की इकडे जे बोल्डर्स होते त्यांच्यामध्येच त्यांनी स्लॉटिंग्स वगैरे करून सर्व मंदिरं बांधलेली आहेत. तर त्यांच्यामध्ये एक वेगळी गोष्ट आहे, वेगळा फॅक्ट आहे की इथे जे मोठे मोठे बोल्डर्स आपण पाहतो हे सर्व आहेत इग्निशियस रॉक. इग्निशियस रॉक म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे ज्यांचा जे दगड निर्माण होतात. पण इथे जे मंदिर बनलेले आहेत त्यांचा जो स्टोन आहे हा सँडस्टोन आहे. सँडस्टोन हा असा प्रकार आहे जो नदी पात्राच्या इकडचे जे दगड असतात त्याच्यामुळे म्हणजे तिकडच्या भौमितिक रचनेमुळे हे दगड निर्माण केले जातात. सो इकडचं जेवढं पण आउटर स्ट्रक्चर आहे मंदिराचं हा सर्व सँडस्टोन आहे. आणि जे इनर मूर्ती आहेत आतल्या, ज्या 18 फूट उंच, 8 फूट उंच आहे, ज्या जागेवर वन पीसमध्ये कास्ट केलेल्या आहेत त्या मात्र इग्निशियस रॉकच्या बनलेल्या आहेत. आणि इग्निशियस रॉक हा तोडण्यासाठी खूप डिफिकल्ट असतो. स्टील त्यांनी त्यावर एवढं डिटेलिंग केलेलं आहे. मोठे मोठे बोल्डर्स कसे नरसिंहदेवाची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे, ज्याच्यामध्ये यवनांनी जेव्हा आक्रमण या हंपीवरती केलं होतं त्यावेळेला हे मंदिर जाळण्यात आलं होतं. त्याचा जो टॉप स्लॅब आहे लाकडाचा तो पूर्ण जळून गेलेला आहे आणि त्या आगीच्या हीटमुळे ही मूर्ती भंग पावली होती. मूर्तीचे जे दोन्ही पाय आहेत ते तुटून खाली पडले होते. नंतर आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने स्टोन पट्टी लावून हे परत जॉईंट करून ठेवलेले आहे. सो स्टोन पट्टी ही नवीन आहे, बाकी पूर्ण ओरिजिनल मूर्ती आहे. आणखी एक ह्या म्हणजे मूर्तीचं वैशिष्ट्य असं की याला लक्ष्मी नरसिंह मूर्ती पण म्हणतात, ज्यामध्ये मूर्तीच्या राईट साईडला मांडीवर लक्ष्मीची प्रतिकृती होती जी अगेन ब्रेक झालेली आहे. पण लक्ष्मीचा हात आपण क्लिअरली पाहू शकतो नरसिंहदेवाच्या कमरेमध्ये. संपूर्ण हंपीमध्ये आणि स्पेशली कर्नाटकामध्ये आपल्याला असे मोठे मोठे बोल्डर्स पाहायला भेटतात. इकडची नैसर्गिक रचना जशी आहे की इकडे हार्ड स्टोन जो आहे तो जास्त मिळतो आणि मातीचं प्रमाण इकडे कमी आहे. त्यामुळे ओव्हरऑल विदिन पिरियड ऑफ टाइम जे काही ह्या दगडांमधली जी माती होती ती डाऊनफॉल होऊन विथ वॉटर फ्लो खाली बेसिनमध्ये जाते आणि त्यानंतर जे मोठी मोठी दगडं असतात ती अशी छोट्या छोट्या दगडांच्या सहाय्याने जर उभी राहिली तर राहतात, ऑरेल्स त्यांचं रॉकफॉल होऊन जातो. ॲक्च्युली ही कंडिशन खूप डेंजरस आहे, कारण एवढा मोठा बोल्डर या छोट्याशा बोल्डर्सच्या सपोर्टवर आहे आणि त्याच्यावरही क्रॅक द्यायला सुरुवात झालेली आहे, जे एक्झॅक्टली समोर आहे विरूपाक्ष टेम्पलच्या गोपुरमला. इट इज डेंजरस. इथे आपल्याला जी प्रतिकृती दिसत आहे ही समहाव वीर हनुमान किंवा भद्र हनुमान ह्या पोजमध्ये आहे, बट ही ती मूर्ती नाही हनुमानाची. ही आहे सतीशिला, ज्यामध्ये ज्या 15व्या शतकातल्या ज्या स्त्रिया वीर पुरुष जे युद्धामध्ये शहीद व्हायचे त्यांच्या स्त्रिया सती जायची प्रथा त्यावेळेला होती. सो त्यांचा जो राईट हँड जो वरती आहे आणि जो ओपन आहे त्याचं मतलब आहे की ही अभय मुद्रा आहे, म्हणजे ती स्वइच्छेने सती जात आहे. आणि दुसऱ्या हातामध्ये फूल, नंतर ज्याचं ऑलमोस्ट दुसरं कार्विंग होतं की ते शिवलिंग आहे, म्हणजे ती शैव पंथाकडे जात आहे. आणि पूर्ण मूर्तीमध्ये तिचे केस, आभूषणं आणि हातातल्या बांगड्या याच्यावरून कळतं की त्यावेळेला ती सती जात आहे. इथे पाहत आहोत आपण स्टोन सिस्टर्स. हंपीमध्ये एक आख्यायिका आहे की 2 बहिणी इकडे हंपी बघायला आल्या होत्या. त्यातली जी मोठी बहीण होती त्यांनी संपूर्ण हंपी बघितल्यानंतर जेव्हा ते एका ठिकाणी शांत बसले होते या ठिकाणी, तेव्हा मोठ्या बहिणीच्या मनात असं आलं की यार हंपीमध्ये तसं पण काय बघण्यासारखं नाही, उगाच आलो आपण इकडे. आणि त्याच वेळेला
तर दोन्ही बहिणींची शिळा झाली. ऑफकोर्स ही एक दंतकथा आहे आणि हम्पीमध्ये जे आता परकीय आक्रमणानंतर रूम्स निर्माण झालेले आहेत त्यामुळे लोकांचा इंटरेस्ट हम्पीमधून निघू नये किंवा ह्या जागेवरचा विश्वास उठू नये म्हणून ही दंतकथा निर्माण केलेली आहे. पण आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने पण ह्या दंतकथेला थोडंसं प्रोत्साहन देऊन ह्या ट्विन सिस्टर्स किंवा सिस्टर स्टोन्स ह्या जागेसाठी इथे मॉन्युमेंट दिलेलं आहे. दोन्ही विशालकाय शिला आहेत आणि एकमेकांच्या सपोर्टने त्या उभ्या आहेत. प्रसन्न विरूपाक्ष टेम्पलच्या बाजूलाच अजून एक शिवलिंग इथे होतं 3 फूट अप्रॉक्सिमेट उंचीचं, पण तेही आता स्टेबलवरती नाही आहे. आणि हे शिवमंदिर आहे हे आर्किओलॉजी डिपार्टमेंट क्लेम करते, कारण आजूबाजूच्या जसं आपण काल विष्णू टेम्पलमध्ये बघितलं की जे टेम्पल असतं त्याचीच प्रतिकृती स्तंभांवर कोरली जाते. जिथे आपण बघू शकतो इथे शिवलिंगाची प्रतिकृती होती 3D मध्ये जी तोडलेली आहे. अगेन इथे शिवलिंग बनवताना एक व्यक्ती आहे. नंतर शिवलिंगावरती सर्पाची प्रतिकृती आहे आणि शिवलिंगावरती हत्ती अभिषेक करतानाची प्रतिकृती आहे. सो इट्स अ नाईस टेम्पल विदाउट स्टॅच्यू. आता आपण आहोत दंडनायक कक्ष आणि टंकशाळेमध्ये. म्हणजे पूर्ण नगरामध्ये जे काही कायदेविधी किंवा त्या टाईपचं त्या टायमाचं जेल हे या ठिकाणी असायचं. नंतर मॉमेडियन्स लोकांनी येऊन इकडे सगळं मॉस्क्यू वगैरे बांधलेलं आहे, त्यामुळे जास्त काही पाहण्यासारखं नाही आहे. पण जेव्हा 500 वर्षापूर्वी कृष्णदेवरायाच्या टायमिंगमध्ये इथे कैद्यांना ठेवलं जायचं, जेल असायचे आणि राजमुद्रा वगैरे छापायचे कार्यक्रम सगळे इकडे व्हायचे. आता आपण आहोत टंक कक्षाच्या इकडे, जे त्यावेळचा मिंट एरिया म्हणजे राजेशाही एरिया असायचा. मेन हम्पी इथून 3 किलोमीटर दूर आहे आणि इथे हा एक राजवाडा संपूर्ण परिसर आहे. सध्या त्याचे फक्त आपल्याला प्लिंथच आणि बेसमेंटच पाहू शकतो. राजा राणीचे कक्ष आहेत भरपूर सारे, प्लस त्याच्या सेवकांसाठीचे कक्ष आहेत, त्यांच्या आंघोळीचे कक्ष आहेत, बाथरूमची पण सोय आहे आणि पूजा वगैरे करण्यासाठी काही मंदिरं पण उभारलेली आहेत. ओव्हरऑल विस्तृत प्रदेश ह्यासाठी आहे कारण हा राजेशाही एरिया आहे, त्यामुळे थोडं राजावाला फील आणायची बॉस. सध्या इथे काहीच पाहण्यासारखं नाही आहे, सर्व रूम्समध्ये गेलेलं आहे. वरांड्यातून एंट्री घेतल्यानंतर शयनकक्षामधून हा एवढा मोठा राजवाडाच आहे बरं का. या साईडला लास्ट चेकअप पॉईंट्स आणि इथे त्यांचं जे आतलं जे सभा मंडप म्हणजे जर काही कार्यक्रम वगैरे असतील जे राजाला थोडंसं एंटरटेनमेंटसाठी पर्सनल एंटरटेनमेंटसाठी असतील तर त्यासाठीचा हा स्टेज आहे. आणि या साईडला मागच्या साईडला इकडे राणी महल आहेत, म्हणजे राण्या इकडे राहायच्या, त्यांच्यापासून वेगळा परत ही आउटर बाउंड्री आली जी इथून दिवाळातून पूर्ण कंटिन्यू होत जाते. आणि ह्याच्या बॅक साईडला राजाची मेन कॅबिन आणि ह्या संपूर्ण राजवाड्याला फोर्ट्रेस आहे, तटबंदी आणि त्यांची पूजा वगैरे करण्यासाठीचं एक टेम्पल. हजाररामा टेम्पलच्या मेन गेटच्या एंट्रन्सलाच काही कलाकृती आहेत ज्या त्यावेळेची प्रजा किंवा संस्था कशी होती याचं दर्शन करवतात, ज्यामध्ये आपण विभिन्न नर्तकी नाचताना पाहू शकतो. नंतर व्यापार परिशिष्ट आहेत. दुसरं त्यावेळेचे पुरुष आणि स्त्रिया देखील शिकारीला जात असत, हे चित्र इथे रेखाटलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट त्यावेळेचे पाण्याखाली अभ्यास करणारे पण शास्त्रज्ञ होते, हे याचं स्टॅच्यू आहे ज्याच्यामध्ये मत्स्याचं क्लिअर चित्रण आहे. वुमन एम्पॉवरमेंटमध्ये अजून एक भाग की स्त्रियांचं नर्तकीवालं पोज, की स्त्रिया काय काय करत होत्या त्यावेळेच्या काळात. तर डान्सर्स होत्या, त्या सुंदर वादक होत्या, त्या सुंदर गायक होत्या. नंतर जे नॅचरली स्त्रियांचं म्हणजे जास्त करून हे करायला जातं ते कामस्वरूप त्यांचं. त्यानंतर त्या गुड लिसनर्स होत्या, त्या शिकारी देखील होत्या आणि त्या योद्धा देखील होत्या.
सीतारामा टेम्पलाच्या वॉलवरती संपूर्ण रामायणाची गोष्ट चित्रित केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता रावण मारीच हा भिक्षेच्या रूपामध्ये तिकडे आला होता आणि त्यावेळेला रावणाने जे भिक्षुकाचं रूप घेतलं होतं ते इथे दिसत आहे. राम आणि 4 भाऊ आणि सीता यांचं संपूर्ण राज्यातलं स्वरूप आहे. हनुमानजी पण आहेत आपले. नंतर जेव्हा राम तिकडे मारीचला जो सुवर्णमृग आहे त्याला मारायला जातो ती वाली गोष्ट आहे. आणि टेम्पलच्या दुसऱ्या वॉलवरती राम, लक्ष्मण आणि सीता आणि त्यांचा नाशिकमधला प्रसंग कुटीमधला की त्याच्यामध्ये सीतेला दिसतं की एक सुवर्णमृग आलेला आहे. ती रामाकडे त्याची मागणी करते. त्यानंतर राम आणि रावण रथामध्ये बसलेला आहे आणि राम खाली आहे. ते वालं युद्ध स्वरूप आहे. राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्त्या आहेत. हे कृष्णाचं टेम्पल आहे, म्हणजे राम अवताराचं टेम्पल आहे. सो इथे एक कूर्म होता जो आता नाही आहे. दुसरी गोष्ट इथे हे वरचे जे आहेत हे सर्व सँडस्टोन आहेत आणि हा जो आहे हा कडप्पा आहे. कडप्पा कापण्यासाठी पण खूप डिफिकल्ट असतो, पण कडप्पाचे इकडे स्टोन स्तंभ लावलेले आहेत जे प्रॉपर फिनिश केलेले आहेत, आपण पाहू शकतो. आणि त्याच्यावरती सँडस्टोन फिक्स केलेले आहे. 2 वेगळे दगड बट फिनिशिंग सेम. ब्लॅक स्टोन म्हणजेच कडप्पा, ज्याचे 4 मेन पिलर्स आहेत, हा कटिंगसाठी देखील खूप अवघड असतो. ज्याच्यामध्ये यांनी एवढं सुंदर शिल्प 3D मध्ये आर्ट डिझाईन केलेलं आहे. कारण एक चुकीचा घाव आणि पूर्ण तुमचा स्टोन ब्रेक होऊ शकतो. बट आताच्या वॉटर जेटनी जेवढी फिनिशिंग येत नाही तेवढी यांनी त्यावेळेला चिनी हातोडीने करून दिलेली आहे. आणि पॉलिश देखील आहे स्टोनला. वरती विष्णूची सुंदर अशी पद्मनाभ मूर्ती आहे जी अर्थात ब्रेक केलेली आहे. आणि इथे एक स्कल्पचर आहे बाहुबलीमधलं नागबंधम अनुष्पाकम ते वाला सेंटेन्स आहे ना, तो वाला सीन इथे आहे की स्त्री पुरुष मिळून त्यावेळेला युद्धाला जायचे आणि सहकार्य करायच्या स्त्रिया पुरुषांना ॲट अ टाइम सर्वच गोष्टींमध्ये. या शिल्पांवरती आपल्या जुन्या गोष्टी ज्या आपल्या आजी आजोबा सांगायचे ते सर्व दिसत आहे. जसं की इथे श्रावण बाळाची गोष्ट आहे. तो आईबाबांना कावडवरती घेऊन चाललेला आहे पाण्यावरती. नंतर त्यांना बाबांना तहान लागते म्हणून तो पाणी घ्यायला जातो. पाणी भरत असताना दशरथ राजा झाडाच्या आडून त्याला बाण मारतो आणि त्याचा मृत्यू होतो. नंतर तो श्रावण बाळाला बघायला जातो. त्याची संपूर्ण रामायणाची सर्व स्टोरी, त्याचा शाप वगैरे देण्यापासून इथे बघा श्रावण बाळाचे बाबा इथे झाडापाशी आहेत आणि तीच वरती संपूर्ण झाल्यानंतर जेव्हा दशरथ राजा जातो तेव्हा तो श्रावण बाळाच्या इथे बाबांच्या इथे झाडापाशीच जातो आणि त्याला तिथे शाप भेटतो. त्यानंतर होणारं संपूर्ण रामायण इथे चित्रित आहे. हा त्यावेळचा भूमिगत कोठार आहे. यामध्ये आख्यायिकेनुसार ज्या राजाच्या महत्त्वाच्या मीटिंग्स असायच्या त्या इथे केल्या जात असत अंडरग्राऊंड, जेणेकरून जी न्यूज आहे ती लीक नाही झाली पाहिजे. आणि हे मेन 4 स्तंभ आहे, त्याच्यावरती स्टोन स्लॅब देऊन ह्याच्यावरती पण पॅकिंग होती. सो आवाज बाहेर नाही येणार. जी काही आतमध्ये गुप्तहेर खात्याची मीटिंग आहे ती. आणि असा काहीसा रस्ता आहे ह्याच्या एंट्रन्ससाठी. आता आपण आहोत घोड्यांची जी पागा असते जिथे घोडे ठेवले जातात किंवा त्यांचं पाणी पिण्याची सोय, आंघोळीची सोय केली जाते अशा जागेवरती. आणि हा संपूर्ण आपण 1 पीस स्टोन अगेन बघत आहोत जो इन्व्हर्टेड आहे. आणि ह्यामध्ये त्या काळी पाणी ओतलं जायचं जेणेकरून घोडे किंवा हत्ती ह्याच्यामध्ये ठेवलेलं पाणी पिऊन त्यांची तहान भागवत असत. आणि घाण काढण्यासाठी इकडे ड्रेनेज होल पण आहे. हा आत्ताला टिल्ट आहे बट त्यावेळेला हा हॉरिझॉन्टल म्हणजे लेवलमध्ये असायचा. त्यामुळे जो ड्रेन होल आहे तिथून पाणी गाळ काढण्यामध्ये मदत व्हायची. हा आधी सरळ होता, तो आता टिल्ट झालेला आहे.
त्यावेळेच्या संपूर्ण राज्य परिसरामध्ये जे आतमध्ये लोकांचं राहण्याचं ठिकाण देखील होतं, राजांचे राजवाडे देखील इथे आहेत, राणी महल देखील आहेत, दिवाण अधिकारी देखील आहेत, जेल देखील आहे, स्टोरेज रूम्स देखील आहेत. अशा ठिकाणी पण त्यांनी नॉर्मल पिण्याच्या पाण्याची किंवा फाउंटन्स टाईपमध्ये व्यवस्था केलेली आहे, ज्याची अगेन सोय तुंगभद्रा रिव्हरमधून आलेल्या वॉटर कॅनल सिस्टममधून संपूर्ण एरियामध्ये स्प्रेड आउट आहे. त्यावेळची टाउन प्लॅनिंग आहे. आणि जस्ट म्हणजे त्यावेळेला तर पंप्स वगैरे पण नव्हते, जस्ट विथ द फ्लो ऑफ ग्रॅव्हिटी ते पाणी फ्लो व्हायचं. सो आता आपण आहोत महानवमी डिब्याना. ह्या उंच स्तूपावर जाऊन राजा प्रजेमध्ये किंवा संपूर्ण एरियावरती लक्ष ठेवत असे. प्लस जे इकडे सभा मंडपातले किंवा एरियातले जे काही फंक्शन्स असायचे ते सर्व प्रजेला सेलिब्रेट करत असताना आणि नगररचना प्रॉपरली तर पाहायची झाली तर राजा इथे वरती जाऊन संपूर्ण प्रदेशावर नजर ठेवत असे. आपण थोड्याच वेळात वरती जातोय आणि तिथून टॉप व्ह्यू पण पाहून घेऊ. आता आपण आहोत संपूर्ण हम्पीमधल्या एक अप्रतिम कलाकृतीजवळ, जिथे तुंगभद्रा नदीचं पाणी कॅनल सिस्टमद्वारे पुष्करणीमध्ये आणलं जातं. आणि ह्या कॅनल सिस्टम ओव्हरऑल राजवाडा परिसर आणि संपूर्ण गावामध्ये पसरलेली आहे. इथून ह्या साईड स्लोप्समधून हे पुष्करणीमध्ये त्यावेळेला आणलं जात असे पाणी बाय ग्रॅव्हिटी. आणि या पुष्करणीमध्ये उत्खननामध्ये जी काही भांडी वगैरे खाली सापडलेली आहेत त्यावरून असं समजलं जातं की ह्या पुष्करणीचं म्हणजे विहिरीचं पाणी हे धार्मिक कार्यासाठी, राजेशाही कार्यासाठी जास्त वापरलं जात असे. संपूर्ण कॅनल सिस्टममध्ये रन होणारं पाणी हे संपूर्ण राजवाडा परिसरामध्ये टाकलं जात असे. आणि एकदा का इथून वाहणारं पाणी पुष्करणी फुल झाली लिमिटपर्यंत की इथे वुडन ब्लॉक्स किंवा स्टोन ब्लॉक्स लावले जात असे, जेणेकरून पाण्याचा फ्लो थांबत असे. ह्या अमेझिंग पुष्करणीचं अजून एक कॅल्क्युलेशन आहे की हे नुसतीच एक भौमितिक रचना नाही आहे. हे संपूर्ण डीप अंडरग्राऊंड एक्सकेवेट करून हा जो दगड आहे हा आपल्याला जो पाट्यासाठी जो आपण दगड वापरतो तो दगड इथे वापरलेला आहे, ज्याचे अगेन चिप्सिंग किंवा त्याच्यावरती कार्विंग करणं खूप अवघड असतं. स्टील ह्याला प्रॉपर स्क्वेअर आणि रेक्टँग्युलर शेप्समध्ये त्यांनी ठेवलेला आहे. आणि ईच अँड एव्हरी दगड हा ह्या जागेचा नाही आहे, हा बाहेरून आणून इथे कोरून नंतर तो फिटिंग करण्यात आलेला आहे. स्टील अमाऊंट ऑफ क्वांटिटी तुम्ही बघू शकता. अगेन घोड्यांच्या पागाच्या बाजूलाच एक छोटंसं तलाव आपल्याला भेटलेलं आहे, जे त्यावेळेला इथे पाण्याचा स्टोरेज करण्यासाठी वापरलं जात असत. ह्यामध्ये कॅनल सिस्टमने तुंगभद्रा रिव्हरची जी आपण कॅनल सिस्टम पाहिली ती संपूर्ण हम्पीमध्ये पसरलेली आहे. त्या कॅनल सिस्टमने इथे पाणी डेली येत राहायचं. जेव्हा सफिशियंट क्वांटिटी जमा होईल त्यावेळेला ते ब्लॉक केलं जायचं आणि इथून पाणी त्या 12 मीटर लांब स्टोन टेबलमध्ये टाकली जायची, ज्याची जर ऑन अन ॲव्हरेज जर मी कॅल्क्युलेशन केलं तर त्याची कॅपॅसिटी आहे 2000 लिटर. 12 मीटर तर लांबी आहे त्याची आणि 2 फीट खोली आहे ऑलमोस्ट. सो कॅल्क्युलेशनप्रमाणे 2000 लिटर पाणी त्याच्यामध्ये त्या टेबलमध्ये जमा राहतं. याची ते कॅपॅसिटी जास्तच आहे. शिवाय इतरत्र वॉशिंग पर्पज किंवा मग घोड्यांना आंघोळ घालणं, हत्तींना आंघोळ घालणं यासाठीचं पाणी ह्या टेबलमधून घेतलं जायचं. पिण्याचं पाणी तिथे ठेवलं जायचं. आपल्या गणितशास्त्रामध्ये ऑड नंबर्सना म्हणजे 1, 3, 5, 7, 9, 11 ह्यांना खूप महत्त्व दिलेलं आहे. त्याचमध्ये ही संरचना आपण पाहू शकतो. जसे वरच्या स्लॅबमधले आपण जर हे ट्रायंगल्स कॅल्क्युलेट केले तर त्या अनुक्रमे 9, 7, 5, 3 आणि 1 अशा लिस्टमध्ये येतात. आणि ह्या सगळ्यांची जर टोटल केली तर ती 11 होते. आणि एक्झॅक्ट जो खालचा ट्रायंग्युलर आहे त्याच्यामध्ये 11 स्टेप्स आहेत. आपण आहोत सार्वजनिक स्नानगृहामध्ये, जिथे मध्ये सर्वच राज्यातली प्रजा, त्यातलं पिण्याचा पाणीचा प्रश्न असेल किंवा इतर कामांसाठीचा काही प्रश्न असेल किंवा आंघोळीसाठीचं जे पाणी आहे ते इथे स्टोअर केलं जायचं. त्यानंतर त्यांच्या घरोघरी जाऊन ते हे करायचे, यूज करायचे जर कामाचं असतील तर. आणि जसे आपण इथे स्टोन्स बघू शकता, इथे रूम्स होत्या आधी जिथे वॉशरूमची सुविधा केलेली असायची आणि आंघोळीची देखील सुविधा केलेली असायची, ज्याचे ड्रेनेज चेंबर इटसेल्फ अजूनही इथे अवेलेबल आहेत.
प्लस पूर्ण तलावातलं जे पाणी आहे या आर्टिफिशियल विहिरीतलं जे पाणी आहे ते ड्रेन करण्यासाठी इकडे ड्रेन होल्स देखील आहेत आणि तुंगभद्रा नदीचं पाणी जे कॅनल सिस्टमने यायचं ते याच्यात इथून इथे लोड केलं जायचं. टॉपवरून बघितलं तर हा संपूर्ण परिसर तुंगभद्रा नदी आणि त्याच्या कॅनल सिस्टमवरती हम्पी हे क्षेत्र डेव्हलप झालं होतं, हे नगर डेव्हलप झालं होतं. कारण जिथे आधी नद्या असायच्या तिथे शहरं बसायची, तिथेच नगरं बसायची. याच तत्वावरती हम्पी हे शहर इथे स्टेबलाइज झालेलं आहे. कॅनल सिस्टम संपूर्ण राज परिसरामध्ये अवेलेबल आहे आणि इथे आहे महानवमी डिब्बा, जिथे दसरा आणि महानवमीचे कार्यक्रम किंवा सणासुदीसाचे संपूर्ण राज्याचे कार्यक्रम राजावरती बसून खाली प्रजा असायची आणि ती बघायची. त्यामध्येच प्रजेचे कक्ष आहेत, राजवाडे आहेत त्या साईडला. तिकडे राणीचा महल आहे जिथे आपण आधी गेलो होतो आणि त्याच्या बाजूलाच दिवाणखाना आहे जिथे न्यायसभा आणि सर्व गोष्टी व्हायच्या. राणीच्या महलाच्या बाजूलाच लोटस मंदिर आहे, लोटस टेम्पल आहे जिथे आपण आता सध्या जाणार आहोत. आणि राजवाड्याच्या दिवाणखान्याच्या बाजूलाच जेल, कारागृह आणि टंकशाळा आहे. सो एकंदरीत हा एवढा संपूर्ण विस्तृत महानवमी डिब्यावरती हे राजाच्या शिकारीचं एक सुंदर असं चित्र 3D मध्ये रेखाटलेलं आहे, ज्याच्यामध्ये राजा स्वतः घोड्यावरती स्वार आहे. राजाच्या हातामध्ये तो परशू आहे, तो त्याने एका हिंस्र प्राणी किंवा मे बी सिंहावरती मारलेला आहे. तसेच राजाचे सोबतचे सैन्य पण आहेत. राजाचा जो छत्रधारी आहे तो राजाच्या जस्ट पाठी आहे. शिवाला मारण्यासाठी अजून एका सैन्याने हातातली तलवार त्याच्या पोटात खुपसलेली आहे. सोबतच एवढ्या हिंस्र प्राण्याला पकडण्यासाठी आणि त्याला काबू करण्यासाठी माहूत आणि हत्तीची देखील सोय केलेली आहे. हत्ती ॲज अ डायव्हर्जन तिथे यूज केला जातो आणि राजा मागून येऊन शिकार करतोय. आणि हिंस्र प्राण्याला भीती वाटावी म्हणून ढोल आणि बाकीचे इतर वाद्य घेऊन गेलेले आहेत, जेणेकरून आवाजाने तो घाबरून जाईल, पॅनिक होईल आणि त्या सिच्युएशनचा फायदा उचलून राजा त्या हिंस्र प्राण्याची शिकार करू शकेल. आता आपण आहोत क्वीन्स बाथमध्ये, जिथे अगेन राण्यांचं स्नानगृह याला म्हटलं जातं आणि ज्याची सिस्टम जी आहे ती इन्व्हर्टेड कॅनल्समधून, तुंगभद्रा रिव्हर्समधून येणाऱ्या कॅनल्समधून आणि डेली फ्लो व्हायचं. याला काही स्टॉपेज नसायचं, कारण फ्लो होणारं पाणी जर थांबलं तर मग त्याच्यामध्ये आंघोळ नाही करू शकत. सो इन्व्हर्ट इकडून असायचा इनटेक पाण्याचा आणि त्या साईडला तिकडे ड्रेन होल आहे. सो साफसफाईच्या कामांसाठी आणि आउटफ्लोसाठी तिथे ड्रेन होल आहे. शिवाय इथे 4 होल्स आहेत. गाईडच्या म्हणण्याप्रमाणे इथे स्टोन पिलर्स होते, ज्याच्यावरती इथे छत कारू केली होती. लोटस महलची अजून एक खासियत म्हणजे जसं आपण आतापर्यंत जेवढे पण आर्टिफॅक्ट्स बघितलेले आहेत, स्ट्रक्चर्स बघितलेले आहेत, तिथे सर्व बाहेरचा स्टोन लावलेला आहे. लोटस महल हा इकडचा जो प्राकृतिक दगड आहे, लाल दगड ज्याला आपण म्हणतो, त्या दगडापासून पूर्ण बनलेला आहे. प्लस यामध्ये इंटरनल स्प्रिंकलर सिस्टम आहे. ही आग विझवण्यासाठी नाही आहे. उन्हाच्या दिवसामध्ये जर जास्त गरमी किंवा जर गरम हवा जर इकडे व्हायला लागली, आणि जनरली हम्पी अशा ठिकाणी आहे जिओलॉजिकल कंडिशनमध्ये जिथे ऊन जास्त असतं. सो राण्यांना गरम होऊ नये किंवा जर शांत एका ठिकाणी बसायचं असेल तर ह्याच्या दोन्ही पण शेड्समध्ये, रूफ टॉपमध्ये स्प्रिंकलर सिस्टम ॲडजस्टमेंट आहे, जी अगेन त्या कॅनल सिस्टमसोबत लिंक्ड आहे. तिथून स्प्रिंकलर केले जायचे पाण्याचे, जेणेकरून छत जी आहे ती गार राहत असे आणि त्यामुळे अल्टरनेटली आतलं जे टेम्परेचर आहे ते देखील कूल डाऊन होण्यास आणि पूर्ण वातावरण जे आहे ते थंड. आपण आलो तर राणी महलामध्ये, जिथे राण्याच्या महलाचा बेसमेंट आहे. तिकडे वॉच टॉवर आहे. जर राणीला प्रदेश बघायचा असेल तर त्या टॉवरवर जायचे. आणि राण्यांच्या मनोरंजनासाठी इकडे लोटस महल कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. लोटस यासाठी की ह्याच्यावरचे जी नक्षीकाम आहे ते कमळाच्या पाकळ्यांसारखं दिसतं ॲक्च्युली. सो आणि त्यावेळेला राण्यांच्या मनोरंजनासाठी किंवा राण्यांना जर डान्स, नृत्य, बाकी वादन, संगीत असे काही प्रकार करायचे असतील मनोरंजनासाठी, तर इथे पडदे लावले जायचे. आणि प्रजा देखील, जे लोक आहेत त्यांना देखील ह्या गोष्टीचा आनंद घेता येत असे. बाजूला पडदे लावायचे आणि राण्या किंवा नर्तकी जे आहेत त्या आतमध्ये डान्स करायचा आणि राजेशाही परिवार प्लस प्रजा बाहेरून सर्व मनोरंजनाचे कार्यक्रम जे आहेत ते पाहायचे.
आता आपण आहोत एलिफंट स्टेबलला, म्हणजे हत्तीखाना त्यावेळेचा, जिथे त्यावेळेचे जे काही सवारीसाठी किंवा युद्धासाठी जे हत्ती ठेवले जायचे, राजपरिवारासाठी जे हत्ती ठेवले जायचे, अशा हत्तींच्या राहण्याची सोय आणि त्यांच्या माहुतांच्या राहण्याची सोय टॉप फ्लोअरला केली जात असे. हत्ती ते खालीच असायचे. सो आतमध्ये जाऊन बघूया. या साईडला दिवाबत्तीची सोय केली जात असे आणि इथे सामान वगैरे काही असेल तर ते ठेवलं जात असे. ओके, तसं तर खूप वाईड आहे एंट्रन्स. वरती लोटसची डिझाईन देखील आहे आणि खूप विस्तृत असं कक्ष आहे. शिवाय जो कोणी हत्तींची देखरेख करणारा व्यक्ती असेल त्याला ॲट अ टाईम प्रत्येक वेळेला बाहेर जाऊन हत्तींची देखभाल दुसऱ्या कक्षात जायची गरज नसे. त्यामुळे इथे यांनी स्लॉटिंग दरवाजाची केलेली आहे, जेणेकरून माणूस जो आहे तो कंटिन्युअस एका चेंबरमध्ये. विठ्ठल मंदिराच्या समोरचं हे गोपुरम म्हणजे मुख्य प्रवेशद्वार. याची खासियत अशी आहे की खालचं जेवढे पण कार्विंग्स आहेत हे स्टोनमध्ये स्कल्पचर्ड आहेत आणि ते 2 पीस आहेत, म्हणजे एकाच पीसमध्ये कन्स्ट्रक्ट केलेले नाही आहेत. 2 दगड एकमेकांवर एक ठेवून त्यांनी नंतर कार्विंग्स केले आहेत. आणि जो टॉपचा पोर्शन आहे हा पूर्ण ब्रिक मॅसनरीमध्ये म्हणजे विटांमध्ये बांधले गेलेला आहे. स्टोनच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि नंतर त्यांना विटांनी पॅकिंग केलेली आहे. काही डागडोजीचं काम हे आर्किओलॉजीने पण केलेलं आहे, बट मोस्ट ऑफ याच्यामध्ये मूर्त्या दगडाच्या आहेत आणि बाकीचं स्ट्रक्चर हे विटांचं आहे. रंगामाधव मंदिरामध्ये हनुमानाची ही 2.8 मीटर उंचीची प्रतिमा आहे. स्टॅच्यू पूर्ण काव केलेला आहे आणि अतिशय सुंदर आहे. मगाशी पाहिलेल्या सती स्कल्पचरप्रमाणे याची वेगळी खासियत आहे. याचा हात देखील वर आहे, पण त्याच्यावरती मध्ये सिम्बॉल आहे श्रीचं आणि आभूषणं वगैरे सर्व सेम आहेत, पण त्या प्रतिमेला केस होते, या प्रतिमेला केस नाही आहे. शिवाय त्या प्रतिमेची जी शेपटीसारखा जो भाग होता त्याच्यावरती फुलांची डिझाईन होती, याच्यामध्ये प्रॉपर शेपटीचा भाग आहे. आणि इथे ही गदा दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न, त्यामध्ये फूल होतं, या ठिकाणी गदा आहे, ती गदा इथली तोडलेली आहे, पाय पण डॅमेज केलेले आहेत. आणि सर्वात बेसला म्हणजे हनुमानाचं संपूर्ण धोतरचं अवशेष आणि इथे डिवोटीज जे आहेत, भक्तगण जे आहेत ते हनुमानाच्या पाया पडत आहेत. हनुमानाच्या पायातले वाळे देखील प्रॉपरली काव केलेले आहेत. विरूपाक्ष टेम्पलप्रमाणेच ह्या विजय विठ्ठला टेम्पलची ही रचना तशीच काहीशी केलेली आहे, जिथे सर्व मॅनेजमेंट आपल्याला दिसून येतं. या साईडला किचन स्टेबल आहे, इकडे सभागृह आहेत, हे समोर कल्याण मंडप आहे जे अल्सो त्याच्या म्युझिकल पिलरसाठी प्रसिद्ध आहे. इथे समोर स्टोन चॅरेट आहे, गरुड रथ ज्याला आपण म्हणतो. समोर विठ्ठलाचं टेम्पल आहे आणि इकडे देखील म्युझिकल पिलरसाठीचा चेंबर आहे, जो अगेन एक सभा मंडप आहे. आपल्या भारतीय चलनावरती जे स्टोन चॅरिटचं चित्र आहे तेच ह्या इथे हम्पीमधलं आहे. असे पूर्ण भारतामध्ये 3 आहेत आणि त्यातल्या एकामध्ये आज मी व्हिजिट कंप्लीट करतो. खरं तर यासाठी मी 50ची नोट खूप वाचून ठेवली होती, सुट्टे पैसे केले होते, पण 50ची नोट फक्त या पिक्ससाठी मी वाचून ठेवली होती. ओके, सो कमिंग टू द फॅक्ट, इथे जे स्टोन चॅरेट आहे हा गरुड रथ म्हणून प्रसिद्ध आहे. आतमध्ये गरुडाची छान मूर्ती होती, पण ती आता नाही आहे, अवेलेबल नाही आहे, ती म्युझियममध्ये नेऊन ठेवलेली आहे. आणि हे जे 4 चाक आहेत रथाचे हे मुव्हेबल आहेत. त्याच्यामध्ये बाजूला तुम्ही त्याचे लॉक्स बघू शकता, इंटरलॉक सिस्टमने ते ठेवले आहेत. आणि समोरची जे हे हत्तीच्या प्रतिमा आहेत ह्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटने दुसऱ्या ठिकाणी आणून ठेवलेल्या आहेत. ॲक्च्युली इथे रथाला हॉर्सेस होते. तुम्ही इथे जे ओरिजिनल हॉर्स आहेत त्याचे तुटलेले पाय आणि शेपूट याचे अवशेष बघू शकता. पुढे सुंदर असे हॉर्सेस होते, पण ती मूर्ती यवनांनी तोडून टाकली आहे, त्यामुळे आता आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने इथे फक्त त्यांच्या जागेवरती हत्ती ठेवलेले आहेत. स्टोन चॅरेटचं अजून एक मानवामुळे झालेली हानी आपण याला म्हणू शकतो की 4 चाकांपैकी बाकीचे 3 चाक ते इंटरलॉक सिस्टमने प्रॉपर ओके आहेत, जागेवर आहेत, पण हे एक चाक मुव्हेबल होतं. सो ते लॉक इथे पाहू शकता तुम्ही तुटलेलं आहे. तर लोकांनी जेव्हा इथे बॅरिगेट्स आधी नव्हते त्यावेळेला हे चाक ते फिरून बघायचे आणि ते फिरायचं सुद्धा, बट त्यामुळे तुम्ही बघू शकता की चाकाची आणि त्या स्पिंडलची झीज झालेली आहे. तिकडे पॅकिंग आहे प्रॉपर, इथे झीज झालेली आहे. त्यामुळे आता आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने डायरेक्टली स्टोन चॅरेटला टच करणं बंद केलेलं आहे.
बट इट्स अगेन अ व्हेरी वंडरफुल मास्टरपीस. संपूर्ण स्टोन चॅरेटला आणि गोपुरमला आणि इकडे विठ्ठल मंदिराला देखील जेव्हा हे वर्किंग होतं मंदिर त्यावेळेला सणासुदीच्या टायमाला रंगवलं जात असे. ह्याचे काही छटा म्हणजे ऑरेंज कलर, ग्रीन कलर मी माझ्या डोळ्यांनी बघू शकतो. कॅमेरा ती गोष्ट जस्टिफाय करू शकेल की नाही सांगू नाही शकत, बट वरती इकडे शॅडोजमध्ये ग्रीन कलर, ऑरेंज कलर, रेड कलर आणि ब्लू कलर देखील क्लिअरली पाहता येऊ शकतो. विठ्ठल टेम्पलमधील शिल्पांवरती देखील विष्णूची आणि महादेवाची संपूर्ण अवतार कोरलेली आहेत. हनुमानाचे देखील खूप सारे सुरेखीव असे चित्र याच्यावरती रेखटलेली आहेत. हे कल्याण मंडपाचा खांब आहे जो अगेन वन पीसमध्ये आहे, बट स्टील त्या वन पीसमध्येच त्यांनी 3 इंडिव्हिज्युअल सिलेंड्रिकल पिलर्स कार्व केलेले आहेत जे एकाच दगडाचा भाग आहे. हे वेगळे कार्व करून जॉईंट केलेले नाही आहे आणि त्यांची सिमेट्री, त्यांचं डिस्टन्स, त्यांचा रेडियस, त्याच्यावरती असलेले अँगल्स एकदम परफेक्ट आणि लिनियर आहेत. प्रसिद्ध विजय विठ्ठल मंदिराच्या चारी बाजूंना असे साईड स्टोन्स आहेत जे आता मंदिराचाच भाग आहेत. ॲक्च्युली हे ब्लू प्रिंट्स आहेत, म्हणजे आधी जसं टेम्पल कसं बनणार आहे हे चारी बाजूने बघितलं जाईल तर ते ह्या स्टोन्सवरती कार्व केलं होतं. जसे हा सेंट्रलमध्ये विठ्ठलाची मूर्ती आहे तर त्याची लेफ्ट साईड ह्या बाजूची आणि राईट साईड कशी असेल ही त्याची ब्लू प्रिंट आहे. इन शॉर्ट त्याच्यामध्ये हे 3 पिलर तुम्ही बघू शकता. इकडे 3 पिलर आहेत, नंतर ते म्युझिकल केलेले आहेत, ती नंतरचा भाग झाला. पण हा पूर्ण स्ट्रक्चर कसा असेल ह्याचेच जी म्हणजे जर हा समजा आपण प्रोटोटाईप मानला तर त्याचा ॲक्च्युअल स्ट्रक्चर ही संपूर्ण बाजू होते. म्हणजे आता जर मी सेंटरमधून बघितलं तर इथे ती मूर्ती होती, त्याच्यात 3 बाजूला 1, 2, 3 पिलर आहेत लेफ्ट साईडला आणि राईट साईडला 1, 2 आणि 3 पिलर आहेत. सो असं ते पूर्ण ह्या बाजू विजय विठ्ठला मंदिराच्या प्रत्येक कॉर्नर आणि एजेसवरती जसं आपण 2 साईडच्या मूर्ती बघितल्या होत्या तशा ट्रिपल साईड 3D डायमेन्शन्समधल्या मूर्ती देखील आहेत, ज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी 2 मूर्तींचा मर्ज आहे. इथे आपल्याला 2 पक्षी दिसू शकतात आणि त्याच्यामधलं जर समोरून बघितलं तर भांडण आणि या साईडून बघितलं तर प्रेम दिसून येतं. आता ही ॲक्च्युली तुटलेली आहे त्यामुळे क्लिअर कटणार नाही, पण या साईडून तुम्हाला पक्षाचा पूर्ण अंदाज येईल. आणि हे देखील 3Dमध्ये आतमध्ये त्याला बारीकसा होल केलेला आहे ज्याच्यातून बोट जाऊ शकतं. सुमारे 500 वर्षापूर्वी मंदिर वॉशिंग टेक्नॉलॉजी आणि त्याचप्रमाणे जर पाऊस जास्त पडला तर जो एक्स्ट्रा फ्लो आहे तो मंदिरामध्ये आतमध्ये गाभाऱ्यात जाऊ नये किंवा सभामंडपात जाऊ नये यासाठी ह्या सर्व स्टोन्सला स्लोप दिलेला आहे आणि तिथून जे पाणी पण बाहेर पडणार आहे त्यासाठी पण स्लोप प्रॉपरली मेंटेन केलेले आहेत. जसे इथून जर पाणी वॉटर ड्रॉपलेट खाली आला तर हे देखील अगेन होलद्वारे त्याची अरेंजमेंट्स केलेली आहे की वॉटर ड्रॉपलेट असं खाली येऊ या डॉट्समधून पडून परत ते डिझायनिंगद्वारे इथून खाली येऊ ह्या ड्रॉपलेट्समधून इथून खाली पडून अगेन ह्या स्ट्रक्चरवरून असं खाली येत मग ते ग्राउंडला जमा होणार. सो जर एक्सेसिव्ह वॉटरफॉल झाला, रेनफॉल जर इकडे झाला तर ते एक वाहता छोट्याशा धबधब्यांसारखं सर्व सिनॅरिओज असणार इथे. आणि शिवाय प्रत्येकाची डिझाईन देखील वेगळी आहे आणि तीही 3Dमध्ये. पंढरपूरच्या विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती ह्या स्टोनमधून इथून नेलेली आहे. जी आपण तिथे विठ्ठलाची विटेवरची मूर्ती पाहतो पांडुरंगाची, ती इथूनच उचललेली आहे. पांडुरंग पंढरपूरमध्ये असलेल्या पांडुरंगाची प्रदक्षिणा आपण ह्या पाथमधून कंप्लीट करतोय कारण हे त्याचं जुनं घर आहे. अजूनही तेव्हाची व्हेंटिलेशन आणि लाईट सिस्टम कार्यरत आहे प्रॉपरली. खाली पुरेशा प्रमाणात उजेड आहे. मी व्हिडिओसाठी फक्त टॉर्च ऑन केलं आहे, बाकी मी नॉर्मली चालू शकतो या उजेडामध्ये.
आणि अगेन दॅट कॅनल सिस्टममधून इथे पाणी फ्लो होत असे, जेणेकरून डायरेक्टली मंदिराला स्पर्श होता कामा नये, मंदिराचं पावित्र्य जपलं जावं. आणि मूर्ती वॉशिंगनंतर अगेन ही गोमुखवाली संकल्पना आहे. मूर्तीचं स्नान वगैरे झाल्यानंतर पाणी जे आहे ते इथून आउटलेटमध्ये जात असे. स्टोरी तिकडे मॅच होते कारण विठ्ठलाच्या विजय विठ्ठला टेम्पल हम्पीमधली जी मूर्ती इथून पांडुरंगाची पंढरपूरला नेल्याचा दावा करतात लोक. इथे ज्या बेसमध्ये जे स्लॉटिंग्स आहेत आणि आपल्या पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये जी वीट आहे आणि पांडुरंगाची संपूर्ण मूर्ती ह्या बेससोबतची आहे, ती पूर्ण ग्रेनाईटची आहे, काळ्या दगडाची. जसं आपण तिकडे खांब पाहिले होते तशीच ती मूर्ती आहे आणि ते त्याचा बेस देखील त्याच काळ्या दगडाचा आहे. आतमध्ये जास्त अंधार असल्या कारणाने प्रॉपर शूटिंग करता आलं नाही, बट तो विटेचा साचा आणि इथल्या बेसचा साचा हा सेमच आहे फॉर शुअर. सो ती मूर्ती इथूनच आपल्या पंढरपूरला हलवण्यात आलेली आहे. आणि दंतकथेप्रमाणे पुंडलिकाने वीट फेकली होती आपल्या मराठी कथेमध्ये आणि त्याच्यावरती पांडुरंग उभा आहे 28 युगे. आणि इथल्या कथेप्रमाणे पुंडलिकानेच ती मूर्ती यवनांपासून वाचवण्यासाठी पंढरपुरात नेली होती. सो मॅच तो हो रहा है स्टोरी. पंढरपूर मंदिरापेक्षा हे मंदिर खूप छान वाटलं मला. आतमध्ये ऑफकोर्स सोनचाफ्याचं झाड आहे, एकमेव झाड आहे. मंदिराचा कळस सोन्याचा असल्या कारणाने ढापला गेलेला आहे आणि बाकी अवशेष जे स्टोन शिल्प आहेत ते आपण पाहू शकलेला आहात. परिसर अगदी विस्तृत आणि आजच्या जमान्यातली पण पंढरपुरातली भीड जर आपण गर्दी लक्षात घेतली तर विठ्ठलाची प्रचिती आणि त्याप्रमाणे इकडचा मंदिर परिसर सुमारे 500 वर्षापूर्वी डिझाईन केलेला आहे. आंजनेय पर्वत म्हणजेच आपल्या प्रभू श्री हनुमानांचं बर्थ प्लेस. बॉटममधून पाहिल्यानंतर हनुमानाजीचं तोंड म्हणजे मुख जे फुगीर असतं आणि वरती 2 डोळे, हा त्या बोल्डरला नॅचरली एक अवतार आलेला आहे बाय विंड इरप्शन. सो लोकांची इथली जी भावना आहे ती अजून दृढ झालेली आहे की आपला प्रभू श्री हनुमानाजींचा जन्म हा आंजनेय पर्वतावरचाच आहे.